तर बाप्पाच्या ताटात ठेवलेले म्हणजे ताटासमोर ठेवलेले 21 मोदक पण पूर्ण खाऊ शकते. त्या कुठल्यातरी एका अभिनेत्रीसोबत डान्स करायला मिळावा किंवा तिच्यासोबत तो टाइम स्पेंड करायला मिळेल अशी कुठली अभिनेत्री आहे का? ॲक्च्युली आम्ही तेव्हा खूपच लहान होतो, त्यामुळे खूप आम्हाला ना जवळ जाऊ नाही द्यायचे, कारण ते डेकोरेशन पण आम्ही खराब करायचो. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बरं, गणेशोत्सव येत आहेत आणि आपण सगळेच खूप उत्सुक आहोत. तसंच स्टार प्रवाहाचा उत्सव सुद्धा असणार आहे. स्टार प्रवाह गणेशोत्सव 2024 आणि याच निमित्तानं कलाकारांची रिहर्सल सुरू आहे. सध्या माझ्यासोबत आहे तुमची आवडती मीरा म्हणजेच शिवानी. शिवानी कशी आहेस? मस्त, तू कशी आहेस? मस्त. बरं शिवानी, फर्स्ट डे आहे रिहर्सलचा, किती एन्जॉय केलंस आणि किती कव्हरअप केलास डान्स? डान्स आम्ही ऑलमोस्ट बसवला आहे, पण फक्त त्याची पॉलिशिंग बाकी आहे. कारण ऑब्व्हियसली ते कोरिओग्राफर्स तर प्रॉपर डान्सर्स असतात आणि आम्ही काही प्रॉपर डान्सर्स नाही आहोत, त्यामुळे आम्हाला खूप रिहर्सल्स लागतात. पण मजा येते कारण बाप्पाची गाणी आहेत. फर्स्ट टाइम आहे गणेशोत्सव स्टार प्रवाहासोबत, सो ग्रुप डान्स असणार आहे, कसा असणार आहे याबाबत तुला काही माहीत आहे का? आणि किती एक्सायटेड आहेस इतर आर्टिस्टसोबत कोऑर्डिनेट करायला? सो माझा स्वागत डान्स आहे आणि फक्त माझाच नाही, माझ्याबरोबर पण अजून माझ्या मैत्रिणी आणि तुमच्या लाडक्या नायिका असणार आहेत. फक्त त्या कोण कोण असणार आहेत ते मला वाटतं प्रेक्षकांनी त्या दिवशी बघावं. अगदीच. आणि तुझी एक आवडती मैत्रीण सुद्धा आहे, ते म्हणजे तेजश्री प्रधान. सो तिच्यासोबत तुझा डान्स असणार आहे का किंवा तुमच्यात काही गप्पा झाले का याबद्दल? ऑब्व्हियसली इव्हेंटला तर आम्ही भेटणारच आहोत, सो तेव्हा तर आमच्या खूप गप्पा होणारच आहेत. पण डान्स तर तिच्याबरोबर नाही आहे. बघू आता तिचा कुठला डान्स आहे मला माहीत नाही. अगदीच. पण ना गणपती बाप्पा आले की विसर्जन डान्स एक वेगळाच असतो. सगळं विसरून ज्याला जसा येईल तसा डान्स करतात. तुझ्या काही आठवणी आहेत का? म्हणजे जसं की तुमची टॅगलाईन आहे खजिना बाप्पांच्या आठवणीचा. सो तुझा काही आठवणी आहेत का बाप्पाशी? आम्ही मामाच्या गावाला जायचो गणपतीसाठी आणि विसर्जनाच्या वेळेस जसे लहान मुलं नाचत असतात, फक्त सगळे बोलतात नाही नाही समुद्रात पुढे जायचं नाही, तेवढं तिथपर्यंत मला तेवढं सगळं आठवत आहे आणि खूप मजा यायची. सो येस, मला ते सगळं आठवत आहे. आता कामाच्यामुळे जाता येत नाही गावी, पण मला आवडेल परत. गावी कोकणात की कुठे? अलिबागला जायचो आम्ही. आणि लहानपणी आपण रडायचो की आपल्याला ते नाही आवडायचं बाप्पा जातं. सो तुझं कसं असायचं आणि ते सगळ्या आठवणी कशा असायच्या तुझ्या? मला तर खूपच रडू यायचं, कारण बाप्पा चाललाय. म्हणजे मला पहिल्यांदा कळलं जेव्हा बाप्पाला आपण समुद्रात म्हणजे त्याचं विसर्जन करून टाकतो, तेव्हा मग मी आईला विचारायचे मग आता बाप्पा कुठे जाणार? मग आई म्हणायची की बाप्पा त्याच्या आईकडे जाणार. आता इतके दिवस तो तुझ्याकडे थांबला ना, मग त्याला पण त्याच्या आईची आठवण येत असेल. मग माझं असं व्हायचं, हो का ठीक आहे, मग मी पण जास्त वेळ आईशिवाय नाही राहू शकत, बाप्पाला पण जाऊ द्या, असं सगळं ते असायचं. गणेशोत्सव आला की अजून एक गोष्ट असते ती म्हणजे डेकोरेशन. सो तू तुझ्या मामाच्या गावी जायची, सो तुमचं काही असं ठरलेलं असायचं का किंवा त्या काही आठवणी आहेत का की असं असं करायचं, काही थीम वगैरे? आम्ही तेव्हा खूपच लहान होतो, त्यामुळे खूप आम्हाला ना जवळ जाऊ नाही द्यायचे, कारण ते डेकोरेशन पण आम्ही खराब करायचो. त्यामुळे जे बऱ्यापैकी मोठे कझन्स असायचे ते सगळं करायचे आणि मामा मामी बाकी सगळेजण तर करायचेच, पण आम्ही जास्त डेकोरेशनमध्ये भाग नाही घेतलाय. आमची तर मजा मस्ती आणि खेळच सुरू असायचे. अगदीच. पण गणेशोत्सवला तुझा वेलकम डान्स असणार आहे, पहिलाच डान्स तुम्हा लोकांचा असणार आहे. पण खऱ्या आयुष्यात शिवानी डान्सर आहे की तिला डान्सची किती आवड आहे किंवा कुठला फॉर्म तू शिकली आहेस का डान्सचा? ॲक्च्युली माझं सांगायचं झालं तर भरतनाट्यम झालंय विशारद, पण ते इतक्या आधी झालं आहे की मी कम्प्लीट टच माझा सुटला आहे आणि मला अजिबातच कदाचित परत क्लास लावला तर मला येईल कोपअप करता, पण आता तर तो पूर्णच टच गेला आहे. तर डान्सचं तसं असतं की तुमचा टच गेला की तुम्ही म्हणजे स्पेशली भरतनाट्यम आणि क्लासिकल फॉर्म्सचं दुसऱ्या फॉर्ममध्ये एंटर करायला जरा अवघड जातं. पण ना स्टार प्रवाहाच्या इतक्या अभिनेत्री आहेत, इतक्या छान छान आहेत, विलन सुद्धा खूप छान आहेत. सो तुला असं आहे का की त्या कुठल्या तरी एका अभिनेत्रीसोबत डान्स करायला मिळावा किंवा तिच्यासोबत तो टाइम स्पेंड करायला मिळेल अशी कुठली अभिनेत्री आहे का? ॲक्च्युली आपली गौरी सुख म्हणजे नक्की काय असतं मधली खूप उत्तम डान्सर आहे, पण मला तिच्याबरोबर डान्स करायचं नाही आहे, कारण तिला मॅचच करता येणार नाही कोणाला, कारण ती खूपच सुंदर नाचते. अगदीच शिवानी. पण गणेशोत्सव आला की अजून एक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते, म्हणजे उकडीचे मोदक किंवा वेगवेगळ्या प्रकाराचे मोदक. सो तू ॲट अ टाइम किती मोदक खाऊ शकतेस किंवा मोदक बनवता येतात का किंवा खायला आवडतात का? मी तर बाप्पाच्या ताटात ठेवलेले म्हणजे ताटासमोर ठेवलेले 21 मोदक पण पूर्ण खाऊ शकते. पण मोदक बनवता येत नाहीत, कारण ती कला असते, ते दुमडता येत नाहीत मला.
अगदीच पहिलाच दिवस आहे, किती कव्हरअप झाले आणि जाता जाता फॅन्सला काय सांगायला आवडेल? आमचा डान्स थोडा थोडा बसतोय. मजेशीर डान्सेस आहेत. फोक डान्सच्या साईडला थोडे जाणारे डान्सेस आहेत आणि खूप ना लहान मुलांना टी व्ही समोर घेऊन बसा, कारण असा तो कार्यक्रम असणार आहे, कारण त्यांना खूप माहिती मिळणार आहे त्या कार्यक्रमातून आणि ते बोर पण नाही होणार. म्हणजे मला असं वाटतं की सगळ्या आपल्या लहान मुलांना ना सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. आजी सांगते त्या सगळ्या गोष्टी आहेत कवर केलेल्या. तर तुम्ही सगळ्या म्हणजे तुमच्या अख्ख्या कुटुंबासहित बसा आणि आमचा गणेशोत्सवाचा कार्यक्रम नक्की बघा. अगदीच आता हे ऐकल्यानंतर मला सुद्धा एक्साइटमेंट आहे की, आणि आम्ही सुद्धा उत्सुक आहोत. आय गेस 1 सप्टेंबरला आहे. सो आम्ही सगळेच बघू. थँक्यू सो मच आणि त्यासाठी तुला ऑल द बेस्ट. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.